नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण भारताच्या भूगोलाविषयी काही प्रश्नोत्तरांची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश म्हणून ओळखले जाते. ए. शेवटचा पॉइंट. बी. विवेकानंद स्मारक. सी. इंदिरा पॉइंट. डी. सी पॉइंट. योग्य उत्तर आहे सी. इंदिरा पॉइंट. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही? ए. चीन. बी. म्यानमार. सी. पाकिस्तान. डी. इराण. योग्य उत्तर आहे डी. इराण. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? ए. चीन. बी. पाकिस्तान. सी. श्रीलंका. डी. मालदीव. योग्य उत्तर आहे ए. चीन. कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान, बांगलादेश या 3 देशांना भिडली आहे? ए. अरुणाचल प्रदेश. बी. आसाम. सी. पश्चिम बंगाल. डी. सिक्कीम. योग्य उत्तर आहे सी. पश्चिम बंगाल. भारताची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? ए. 2933. बी. 3214. सी. 1510. डी. 6100. योग्य उत्तर आहे ए. 2933. भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे? ए. 6500. बी. 7517. सी. 5500. डी. 8500. योग्य उत्तर आहे बी. 7517. खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? ए. अरवली. बी. सातपुडा. सी. काराकोरम. डी. निलगिरी. योग्य उत्तर आहे सी. काराकोरम. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? ए. मधुबन. बी. सुंदरबन. सी. रणचे मैदान. डी. कारवार. योग्य उत्तर आहे बी. सुंदरबन. अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे? ए. अरबी समुद्र. बी. पॅसिफिक महासागर. सी. बंगालचा उपसागर. डी. दक्षिण महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे सी. बंगालचा उपसागर. पालची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशांमध्ये आहे? ए. भारत व श्रीलंका. बी. भारत व पाकिस्तान. सी. भारत व म्यानमार. डी. भारत व बांगलादेश. योग्य उत्तर आहे ए. भारत व श्रीलंका. पुढीलपैकी कोणता पर्वत नाही? ए. सातपुडा. बी. देवगिरी. सी. निलगिरी. डी. सह्याद्री. योग्य उत्तर आहे बी. देवगिरी. भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे? ए. पर्वताने. बी. मैदानी प्रदेशाने. सी. प्राचीन पठाराने. डी. वाळवंटाने. योग्य उत्तर आहे सी. प्राचीन पठाराने. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता? ए. अंदमान निकोबार. बी. केरळ. सी. तामिळनाडू. डी. लक्षद्वीप. योग्य उत्तर आहे ए. अंदमान निकोबार. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? ए. अंदमान. बी. निकोबार. सी. दमण. डी. लक्षद्वीप. योग्य उत्तर आहे बी. निकोबार. समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखराची उंची किती आहे? ए. 4688 मीटर. बी. 8848 मीटर. सी. 4788 मीटर. डी. 9048 मीटर. योग्य उत्तर आहे बी. 8848 मीटर. श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? ए. हिमालय. बी. सातपुडा. सी. विंध्यगिरी. डी. द्रोणाचल. योग्य उत्तर आहे सी. विंध्यगिरी. तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? ए. बऱ्हाणपूर जिल्हा. बी. बैतूल जिल्हा. सी.
छिंदवाडा जिल्हा, डी खंडावा जिल्हा. योग्य उत्तर आहे बी बैतूल जिल्हा. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? ए केरळ, बी ओडिशा, सी आसाम, डी गुजरात. योग्य उत्तर आहे सी आसाम. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ए साबरमती, बी गंगा, सी नर्मदा, डी यमुना. योग्य उत्तर आहे डी यमुना. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील कितव्या क्रमांकाचा मोठा देश आहे? ए 5व्या, बी 6व्या, सी 7व्या, डी 4थ्या. योग्य उत्तर आहे सी 7व्या. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.